मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील एका सुपर हॉटेलमध्ये 2 ऑक्टोबर रोजी एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली। संजय कुमार तिवारी वय वर्ष 41 नावाच्या एका व्यक्तीचा एका अल्पवयीन मुलीसोबत शरीर संबंध ठेवत असताना मृत्यू झाला। या घटनेनं शहरभर खळबळ माजली। मृत संजय तिवारी हा एका सरकारी कार्यालयात कार्यरत होता। त्याच कार्यालयातील एका शिपायाच्या अल्पवयीन मुलीचे वडील यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आणि त्यांना अर्धांगवायूचा झटका आला। या कठीण परिस्थितीत संजयनं त्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात दिला। मात्र या माणुसकीच्या मदतीमागे त्याचा एक अनैतिक स्वार्थ दडलेला होता। त्यानं मुलीच्या वडिलांच्या परिस्थितीचा आणि तिच्या कुटुंबियाचा मजबुरीचा फायदा घेत तिला शरीर संबंधासाठी मागणी केली। संजयनं अल्पवयीन मुलीला मुंबई फिरण्याच्या नावाखाली घराबाहेर काढले। 2 ऑक्टोबर रोजी तो तिला ग्रँट रोड येथील सुपर हॉटेलमध्ये घेऊन गेला। मुलीचं वय कमी असल्यानं हॉटेलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संजयनं बनावट आधार कार्डचा वापर केला। हा सर्व प्रकार अत्यंत सुनियोजित आणि अनैतिक होता। हॉटेलच्या खोलीत प्रवेश केल्यानंतर शरीर संबंध ठेवण्यापूर्वी संजयनं आपल्या शारीरिक क्षमतेसाठी काही गोळ्या प्राशन केल्या। अल्पवयीन मुलीचा विरोध आणि अस्वस्थता असूनही त्यानं आपल्या वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। शरीर संबंध सुरू असतानाच गोळ्याच्या अतिसेवनामुळे किंवा तीव्र ताणामुळे संजयला अचानक त्रास जाणवू लागला आणि तो बेशुद्ध पडला। संजय अचानक बेशुद्ध पडल्यामुळे घाबरलेल्या मुलीनं त्वरित हॉटेल कर्मचाऱ्यांना बोलावलं। कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केलं। डीबी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संजय तिवारीला तातडीनं जे रुग्णालयात उपचारासाठी नेले। मात्र उपचारादरम्यान किंवा त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। वैद्यकीय तपासणीत संजयचा मृत्यू गोळ्यांच्या अतिसेवनामुळे हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याचं समोर आलं। संजयचा मृत्यू झाला असला तरी त्यानं केलेल्या अनैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर गुन्ह्याची नोंद घेणं आवश्यक होतं। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मृत आरोपी संजय तिवारी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। एका व्यक्तीने आपल्या अनैतिक वासनांच्या पूर्तीसाठी दुसऱ्याच्या मजबुरीचा गैरफायदा घेतला आणि त्याचा परिणाम स्वतःच्या मृत्यूमध्ये झाला। या घटनेनं अल्पवयीन मुलीच्या आयुष्यावर आणि मानसिकतेवर खोल आघात केलाय। ही घटना मुंबईतील रात्रीच्या अंधारात दडलेल्या सामाजिक आणि नैतिक समस्यांवर प्रकाश टाकते।